कंसामध्ये 4x अधिक 5y ही एक द्विपदी आहे. सायलेंट प्लीज. क्लोज द विंडो. क्लोज द विंडो. हे द्विपदीने द्विपदीला गुणायचं आपण शिकणार. तर आधी आपण पाहिलेलं आहे 2x ने हे 2x जे असते ते पूर्ण ब्रॅकेटला गुणिले असतो, म्हणून मी कंसामध्ये 2x कंसामध्ये 4x अधिक 5y हे पूर्ण गुणिले लिहून ठेवलेलं आहे. नंतर 3y हे पूर्ण ब्रॅकेटला गुणिले असतात, म्हणून मी हे पण लिहून ठेवलं. नंतर साधा साधा गुणाकार आहे, आपण एकपदीनं द्विपदीला गुणणे हे अगोदरच्या तासिकेमध्ये पाहिलेले आहे. त्यानुसार आपण लिहिणार 2x गुणिले 4x अधिक 2x नंतर काय येईल गुणिले 5y. हे पूर्ण एक ब्रॅकेट झालेले आहे कंप्लीट. अधिकचं चिन्ह जशाच तसं, कारण की अधिक 3y ने आपण गुणणार आहोत. मग दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये घ्या, खाली घेते मी थोडं. 3y गुणिले पहिल्यांदा कुणाला गुणिले होते 4x ला. मग अधिकचं चिन्ह मध्ये जशाच तसं 3y आणखी कुणाला गुणिले होणार 5y ला. मग आता हा ब्रॅकेट सोडवा. 2x गुणिले 4x किती होतात 8 वर्ग अधिक 2x गुणिले 5y. अंकांकांचे गुणाकार करा. 2 गुणिले 5 म्हणजे किती झाले 10. xy जशाच तसा अधिकला अधिक चिन्ह जशाच तसं, हे अधिकचं चिन्ह युक्त, हे लक्षात ठेवायचं. मग अंक इथे 3 आहेत आणि इथे 4 आहेत. 3 चौक किती झाले 12. xy अधिक जशाच तसं इथलं मधलं. मग 3 आणि 5 या दोघांचा गुणाकार करा. 5 ने 15 वायचा वर्ग ही झाली दुसरी स्टेप. आता यामध्ये आपल्याला सरूप पद शोधायचे आहेत. हे भिन्न रूप पद आहे, हे भिन्न रूप पद आहे. फक्त हे दोन सरूप पद असल्यामुळे या दोघांची बेरीज होणार 8x चा वर्ग जशाच तसं. फक्त लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. 10xy अधिक 12xy त्याची बेरीज कोण सांगते सांगा. कोण सांगते सांगा मिनी. 22xy बरोबर. अधिक 22xy अधिक जशाच तसं. आणि इथे जे 15y वर्ग आहेत ते 15y वर्ग सुद्धा जशाच तसं आपण ठेवणार आहोत. हे आपलं एवढं आलं उत्तर. हे काय आलं उत्तर. आता आपण एवढंच उत्तर का ठेवलं, कारण की हे भिन्न रूप पद आहे. हे भिन्न